सुजय विखे पाटील यांच्या आई तसंच नगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी या सगळ्याविषयी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। साहेब विरोधी पक्ष नेते आहेत, सुजय काँग्रेसमध्ये इतके काम करत होता, आता आज राष्ट्रवादीने जागा दिली नाही म्हणून त्यांना भाजपात प्रवेश करावा लागतोय, ही परिस्थिती आहे। तुम्हाला दावा आहे, विश्वास वाटतो की सुजय भाजपात जाऊन भाजपचा खासदार नगर म्हणून दिसून येईल? याविषयी मला काहीच बोलायचं नाही, कारण त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही। आमच्या घरी व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी कधी त्यांच्या मुलांना हे केलं नाही, जसे ते निर्णय घेतले तसं। त्याच्यामुळे आम्ही आमच्या मुलांना कधी, शेवटी ते आता संज्ञान झालेलं आहे, न्यूरोसर्जन येतो, त्याचा निर्णय करण्यासाठी तो सक्षम आहे। वडील म्हणून तर विखे पाटलांनी स्वतःची भूमिका आहेच आहे, पण आई म्हणून आज तुम्हाला काय वाटतं, एक मुलगा आपला भाजपात प्रवेश करतोय आणि तिथून स्वतःचे एक पॉलिटिकल करिअर सुरू करणार आहे? आई म्हणून जर विचारलं तर मुलांनी मला काही विचारलेलं नाही, त्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तो सध्या नगरला आहे, मी आपलं प्रवरनगरला राहते। तुमच्या शुभेच्छा सुजयला आहेच आहे। धन्यवाद। कोणतीही प्रतिक्रिया आता द्यायला तयार नाही आहेत। सुजयच्या आई आज नगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे आणि त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत। सागर, काय सांगाल? चित्र एका बाजूला सुजय कदाचित 12 वाजताच्या दरम्यान कमळ हातात घेतील, म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा आहे। त्यांच्या आईशी तुम्ही बोललात, कार्यकर्त्यांशी तुम्ही संवाद साधलात, काय चित्र आहे एकंदर? सुवर्ण, पुढच्या काही 1 ते 2 तासांमध्ये सुजय विखे हे भाजपात असतील अशी अधिकृत माहिती मिळत आहे। विशेष म्हणजे वर्षाऐवजी अन्य ठिकाणी कदाचित त्यांचा प्रवेश होईल असं सांगितलं जातं, कारण की वर्षा इथे सुरक्षेचा व्यवस्था, त्याचप्रमाणे कार्यकर्ते जर आले तर त्यांना प्रत्येकाला आत घेणं तितकंसं अनुकूल होणार नाही या, त्यामुळे कदाचित मुख्यमंत्री कार्यालयांकडूनच हा निरोप देण्यात आलेला आहे। याबाबत थोड्याच वेळात स्पष्टता होईल। कदाचित गरवारे क्लब या ठिकाणी हा प्रवेश होईल असं समजलं जातं, किंवा भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये जे नरिमन पॉईंट परिसरामध्ये कार्यालय आहे या ठिकाणी त्यांचा प्रवेश होईल। विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी नगरचे पालकमंत्री देखील राम शिंदे यांना आवर्जून बोलवलं जाईल असं सांगितलं जातं। राम शिंदे सुजय विखे यांना घेण्याला फारसे अनुकूल नाही या, पण तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या आग्रह खातीर हा सगळा राजकीय खटाटोप होतोय असं समजतं। दुसरीकडे काही वेळात पुढच्या सुजय विखे पाटील हे पहिल्यांदा नगर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी जातील, त्याच्यानंतर ते स्वतःच्या कार्यकर्त्यांसमोर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांचा प्रवेश होईल। यामुळे पुढच्या 2 तासामध्ये हे स्पष्ट चित्र होईल असं सांगितलं जातं। या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला एक माहिती दिलेली आहे की ते कोणत्याही विरोधी पक्षपदाचा राजीनामा देणार नाही आहेत, पक्ष काय जे सांगेल ती पुढची भूमिका घेईल। पण जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार पुढच्या काही कालावधीमध्ये कदाचित लोकसभेच्या निवडणुकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपाकडे झुकले जातील अशी शक्यता वर्तवली जाते। नक्की। मग सागर, ही सगळ्यात मोठी बातमी आहे। एका बाजूला बातमी अशी येत होती की राधाकृष्ण विखे पाटील कदाचित आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊ शकताय, पण आपण जसं सांगताय या घडीला ही महत्त्वाची बातमी आहे की राधाकृष्ण विखे पाटील आता तरी आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीयेत आणि उलट लोकसभा निवडणुकांनंतर ते भाजपकडे झुकले जाऊ शकतात अशी ही शक्यता व्यक्त होते। पुढच्या बातमीकडे तुर्तास वळतोय। आदित्य ठाकरे कोणतीही निवडणूक लढवणार नाहीयेत, निवडणूक लढण्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलेलं आहे। आदित्य ठाकरे हे निवडणूक लढणार असल्याचं वृत्त काही ठिकाणी देण्यात आलेलं होतं, पण या बातमीचं खंडन मातोश्रीवरूनच करण्यात आलंय असंही कळतंय। आदित्य ठाकरे शिवसेनेच्या सगळ्या म्हणजे 23 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त असणार आहेत। आदित्य ठाकरे शिवसेनेचे निवडणूक प्रचाराचे प्रमुख ब्रँड असतील असंही कळतंय, पण ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। काँग्रेसच्या प्रचाराचं रणशिंग आज मोदींच्या गुजरातमधून फुंकलं जाणार आहे। गांधीनगर जवळ आज काँग्रेसची मोठी सभा आहे। या सभेमध्ये राहुल आणि प्रियंका गांधींचं भाषण होणार आहे। या सभेआधी अहमदाबादमध्ये काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित असणार आहेत। बैठकीपूर्वी सोनिया, राहुल, प्रियंका आणि काँग्रेस नेत्यांनी साबरमती आश्रमाचा दौरा केला। या दौऱ्यात गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली।
संभाजी राजाचा खरा चेहरा इतिहास मांडल्यामुळेच अमोल कोल्हेंना शिवसेना सोडावी लागली असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय। कार्यक्रम बंद कर, सिरियल बंद कर, आर्थिक रसद थांबल्यानंच कोल्हेंनी सेना सोडल्याचा आरोप केलेला आहे। नितेश राणेंनी अमोल कोल्हेंवर हा खळबळजनक आरोप केलाय। बीडमध्ये त्यांनी हा आरोप केलेला आहे। आतापर्यंत खोट्या इतिहास मांडणाऱ्या लोकांना समर्थन करणारी शिवसेना आहे, जेम्स लेनला मोठं करणारी शिवसेना आहे, म्हणून त्यांना कळलं की बाबा खरा इतिहास लोकांसमोर येतोय आणि तो अमोल कोल्हेंच्या माध्यमातून आणि इतिहासकारांच्या माध्यमातून मांडला जातोय, म्हणून त्याच्यावर दबाव टाकला की तू ते कार्यक्रम बंद कर, सिरियल बंद कर, त्याची आर्थिक रसद थांबवली आणि म्हणून त्यांना नाइलाजाने शिवसेना सोडायला लागली असा दबाव आणि घाणेरडं राजकारण हे शिवसेनेने केलेलं आहे। ह्यामुळे अमोल कोल्हेंना शिवसेना सोडून बाजूला जायला लागलं।